आमच्या दिवसाची सुरुवात म्हणजे ऑफिसची वेळ असायची 9 वाजताची. नारळीकर सर 9ला 10 कमी असताना ऑफिसमध्ये हजर असायचे. कुठल्याही परिस्थितीत ते 10 मिनिटं आधी यायचे. त्यामुळे मला ते 9 वाजून जर एखादा मिनिट उशीर झाला तर धाकधूक असं व्हायचं. मी अनुभवलेले डॉक्टर जयंत नारळीकर या विषयावर श्रीमती कल्याणी गाडगीळ यांनी आज आपले अनुभव कथन केले. त्यांच्या विशेष सचिव म्हणून 1889 ते 1897 या काळात कार्यरत होत्या. त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार. आज आपल्या इकडे कल्याणीताई आल्या आहेत. त्याच्या अगोदर पण काकूने एक लेक्चर केलेलं होतं, गुपितलं गुपित म्हणून एक होतं. दॅट ऑल्सो वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. त्यांच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी चालतात. एक ऍक्टिव्हिटी म्हणजे कोविडमध्ये तरी जवळजवळ 8,000 कपडे शिवून बऱ्याचशा अनाथ आश्रम आणि इकडे वाटलेले होते. हे स्केच जे बनवलंय ते पण काकूनीच बनवलेलं आहे. आणि काकूंची करिअर वाईज हॅट्रिक होती. एक तर ते आयुकामध्ये काम करत होते, नंतर दाटकनींबरोबर त्यांना काम करण्याचा योग आला, आणि तिसरं म्हणजे ते त्यांच्या नेबर पण होत्या. तर आज या तिन्ही फ्रेंडवर ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत. आणि गप्पा झाल्यानंतर काही क्वेश्चन्स असतील तर आपण ते आन्सर करू. द्या. नमस्कार. नमस्कार. नेहमी तिथे बसायची सवय आज इकडे आली. आता मी आज जे नारळीकरांच्या विषयी, जे.व्ही. नारळीकर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर जे.व्ही. नारळीकर यांच्याविषयी जे सांगणार आहे त्या विषय म्हणजे तो असा जरा वेगळ्या अर्थाने असा की मी त्यांची एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी म्हणून काम करत होते. त्यामुळे ऑफिसमध्ये पर्सनली त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव होता तो. आणि त्याच्यातनं मला त्यांच्या पर्सनॅलिटी मधल्या काय काय गोष्टी दिसल्या, भावल्या, याच्याविषयी मी बोलणार आहे, कारण ते अदरवाईज सगळ्या लोकांना माहिती नसतं. आणि दुसरं म्हणजे मी आयुकामध्येच काम करत असल्यामुळे आयुकाच्या एम्प्लॉईजच्या साठी जी हाऊसिंग कॉलनी झाली आकाशगंगा म्हणून, त्या आकाशगंगामध्येही मला फ्लॅट मिळालेला होता. त्यामुळे मी नारळीकरांची सख्खी शेजारी होते. समोर नारळीकर आणि इकडे मी. आणि त्यामुळे नारळीकरांचे आणि त्यांच्या सगळ्या एकूण कुटुंबियांचे मला आलेले जे अनुभव होते हे खूप वेगळे होते. आणि हे सहसा इतरांना ठाऊक असतीलच असं नाही. त्यामुळे आज मी त्या विषयावरती तुमच्याशी संवाद साधणार. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही नारळीकरांचं हे चित्र पाहिलं तर आता मी स्केचिंग शिकते, त्यावेळेला हे मी स्केच केलेलं होतं. हे मुद्दामून आज हे प्रदर्शित करण्यासाठी आहे. आता नारळीकरांची थोडक्यात माहिती आधी अशी सांगते. त्यांचा जन्म 19 जुलै 1938 कोल्हापूर इथला आणि त्यांचा मृत्यू 20 मे 2025 रिसेंटली. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर वाराणसी मधल्या बनारस हिंदू विद्यापीठामध्ये गणित विषयाचे प्रमुख होते. त्यामुळे नारळीकरांना हा गणिताचा वारसा मिळालेला आहे. त्यांच्या आई सुमती विष्णू नारळीकर त्या संस्कृत मध्ये अत्यंत प्रवीण होते. जेव्हीएन, आता मी जेव्हीएन म्हटलं तर म्हणजे तुम्हाला कळेल, जेव्हीएन यांचं वाराणसीमध्ये शिक्षण झालं. प्रथम विज्ञानाची पदवी घेऊन विद्यापीठात त्यांचा पहिला क्रमांक आलेला होता. नंतर ब्रिटनमधील केम्ब्रिज विद्यापीठातून BA, MA आणि नंतर PhD या विषयामध्ये त्यांचं शिक्षण झालं. सर फ्रेड हॉईल हे त्यांचे PhDचे गाईड होते. सर फ्रेड हॉईल. त्यांचं लग्न झालं मंगला नारळीकर यांच्याशी. मंगला नारळीकरांचं लग्न आणि जेव्हीएनचं लग्न झालं 1966 मध्ये. मंगलाताई स्वतः सुद्धा युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे मधनं BA मॅथमॅटिक्स आणि नंतर 1900
64 मध्ये MA मॅथमॅटिक्स. मंगलाताईंचं मॅथमॅटिक्स हे असं म्हणतात जयंत नारळीकरांच्या पेक्षाही जास्त उच्च दर्जाचं होतं. त्यांना मॅथमॅटिक्सचं चॅन्सेलरचं 1962 मधलं गोल्ड मेडल मिळालेलं होतं. आणि मुख्य म्हणजे मंगलाताईंना गणित शिकवण्याची अत्यंत हौस होती आणि त्या अत्यंत मनापासनं शिकवायच्या. आता नारळीकरांची अनेक पुस्तकं त्याच्याविषयी तुम्हाला माहिती असेलच, पण मी एक थोडक्यात नावं सांगते. विज्ञान कथा होत्या त्यांच्या, वामन परतनं आला, अंतराळातील भस्मासूर, कृष्णमेघ, यक्षाची देणगी, टाइम मशीनची देणगी, याला जीवनाईचे नाव वगैरे. बाकीची पुस्तकं होती ती आकाशाशी जडले नाते, त्याच्यानंतर विज्ञानाची गरुड झेप, गणितातील गमती जमती, विश्वाची रचना, विज्ञानाचे रचयिते, नभात हसरे तारे आणि 4 नगरातले माझे वास्तव्य. हे म्हणजे त्यांचं आत्मचरित्र असल्यासारखं आहे. द स्ट्रक्चर ऑफ द युनिवर्स आणि द लाइटर साइड ऑफ द ग्रॅव्हिटी ही त्यांची सगळ्यांना माहिती असलेली अशी पुस्तकं आहेत. आता माझा सरांशी कसा परिचय झाला आणि कशामुळे मी त्यांच्या सहवासात आले, तर मी स्वतः आधी BA MA केलेलं आणि वडिलांनी सांगितलेलं होतं की तुला नोकरी करणं आवश्यक आहे, कारण आमची आर्थिक परिस्थिती शिक्षक असल्यामुळे अत्यंत सर्वसाधारण. नोकरी मिळवायची असेल तर तुला ग्रॅज्युएशन वगैरे राहिलं बाजूला, आधी तू शॉर्ट हँड आणि टायपिंग शिक. त्यामुळे मी शॉर्ट हँडचा कोर्स केला. 80-90 वर्ड्स पर मिनिट असे 120 वर्ड्स पर मिनिटची मी परीक्षा दिलेली होती. आणि त्यामुळे मला CDSS म्हणजे कमिन्स डिझेल सेल्स अँड सर्व्हिस इथे नोकरी मिळाली. तिथे मी 17.5 वर्ष चीफ एक्झिक्युटिव्हची सेक्रेटरी म्हणून काम केलेलं होतं. त्यामुळे स्टेनोग्राफीचा अगदी प्रचंड अनुभव होता. नंतर मग काही कारणासाठी मी एका प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये होते आणि नंतर एकदम जाहिरात आली आयुका, आणि आयुकामध्ये जयंत नारळीकरांच्यासाठी एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरीची पोझिशन आहे. मग मी अप्लाय केलं. तर ऍप्लिकेशन्स खूप आलेली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही 2 जणी सिलेक्ट झालो होतो. आम्हाला लता शंकर म्हणून एक होती, ती आणि मी. आम्हाला दोघींनाही सारखेच मार्क मिळालेले होते. पण तिथल्या पर्सोनेल मॅनेजरनी माझं सिलेक्शन केलं आणि त्याचं कारण तुम्ही ऐकलं तर तुम्हाला खूप हसायला येईल. त्याचं कारण असं होतं की मला MAT चालवता येत होती आणि माझ्याकडे MAT होती. आणि त्याचं कारण काय होतं की आयुका त्यावेळेला म्हणजे आताचं जे विद्यापीठाची जी जागा आहे सगळ्यात मागच्या बाजूची अशी जी जागा होती NCRAच्या शेजारी, त्या तिथे एक खोली होती फक्त आयुकाचं ऑफिस म्हणजे. आणि तिथून आम्हाला सगळा जो म्हणजे कॉरेस्पॉन्डन्स करायला लागायचा ते पुणे विद्यापीठाच्या मेन ऑफिसमध्ये. तर आमच्या ऑफिस पासून तिथपर्यंत जाणं येणं ही नित्याची बाब होती. आणि मग मला MAT असल्यामुळे मी फेऱ्या मारू शकेन म्हणून पर्सोनेल मॅनेजरने माझं सिलेक्शन केलं. आयोगामध्ये ज्या वेळेला अशी भरती सुरू झाली, आय वॉज द 14th मेंबर ऑफ आयुका. आयुकाचा पहिला माणूस म्हणजे GVN. आय वॉज द 14th मेंबर ऑफ आयुका. आणि त्यामुळे काय होतं की सगळं म्हणजे एक खोली फक्त होती, बाकी काहीही आमच्याकडे नाही. आमचं ऑफिस शेजारी जे NCRM नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स हे जे शेजारी ऑफिस होतं आणि TIFRचं ऑफिस, त्या तिथे आम्हाला एक खोली मिळालेली होती म्हणजे नारळीकर सरांची. त्या तिथनं आम्ही ऑपरेट करायचो. आमची लायब्ररी वगैरे सुद्धा जी महत्वाची पुस्तकं होती ती तिथेच होती. आणि त्यामुळे आम्हाला सारखं ये जा असं करायला लागायचं. आता त्याच्यातली गंमत म्हणजे अशी की नारळीकरांच्या बरोबर काम सुरू झालं
ते डिसेंबर 1989 मध्ये, आणि त्याच्यानंतर मी 1997च्या डिसेंबर पर्यंत त्यांच्याबरोबर काम केलं. तर या सगळ्या वर्षांचा हा अनुभव, म्हणजे हळूहळू आयुका त्यावेळेला कशी डेव्हलप होत गेली त्याच्यातल्या अनेक गोष्टींचे अनुभव यात आहेत. तर आयुकाचं ऑफिस मी म्हटलं तसं आताचं सावित्रीबाई फुले जे विद्यापीठ आहे त्याच्यात GMRT त्याच्या शेजारी होतं. आमच्या दिवसाची सुरुवात म्हणजे ऑफिसची वेळ असायची 9 वाजताची. नारळीकर सर 9:10 कमी असताना ऑफिसमध्ये हजर असायचे. कुठल्याही परिस्थितीत ते 10 मिनिटं आधी यायचे. त्यामुळे मला तिथे 9 वाजून जर एखादा मिनिट उशीर झाला तर धाकधूक धाक असं व्हायचं. कुठल्याही परिस्थितीत तिथे पोहोचलंच पाहिजे. मग आता दिवसाची सुरुवात कशी व्हायची की त्यांना दिलेली ईमेल नाही, त्यावेळेला ईमेल नव्हतीच, पत्र. मग ते पत्र उघडायचे, मग ते पत्र उघडून सगळे वेगळं सेग्रिगेशन वगैरे व्हायचं आणि मग डिक्टेशन सुरू व्हायचं. याला पत्र लिही, त्याला पत्र लिही असं. आणि मग ते डिक्टेशन देऊन झाल्यानंतर मग दुसऱ्या बाजूच्या एका खोलीमध्ये येऊन ते टायपिंग करायचं. त्यावेळेला आमच्याकडे कुणाकडेही लॅपटॉप्स वगैरे नव्हते, ईमेल सुद्धा नव्हते. ईमेल खूप दिवसानंतर आयुकामध्ये सुरू झाली. आता ही ज्या वेळेला आम्हाला टाईप करायला लागायचं, तर ते टाईप करायला लागल्यानंतर काय व्हायचं की नारळीकर सरांचं ते ऑक्सफोर्डमध्ये असल्यामुळे त्यांचं इंग्रजी वगैरे अत्यंत पर्टिक्युलर. ही वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट कुठले स्पेलिंग असू दे, कुठलेही काय कसं पाहिजे याच्याविषयी ते अत्यंत जागरूक असे असायचे. त्याच्यामध्ये एखादी समजा चूक झाली तर मी त्यांना पत्र दिले आणि त्याच्यामध्ये एखादी चूक झाली तर ते पुन्हा करायचे. ते पत्र मला रिटाईप करायला लागायचं. पण त्यांना नंतर अशा एक अंदाज यायला लागला की कुठे चूक होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, आता देर वॉज वन कॅन्डिडेट, तर ते जोशी म्हणून, त्यांना पत्र लिहायचं होतं. प्लीज नोट दॅट दिस जोशी मेक्स हिज स्पेलिंग ॲज JOSHEE नॉट JOSHI. अशा स्पेसिफिक गोष्टी ते सांगायचे आणि त्यांचं असं बोलता बोलता अशा बारीक गोष्टी ते एक्सप्लेन करायचे. एकदा प्रोफेसर पार्ट्रिज म्हणून त्यांना एक आम्ही पत्र लिहित होतो. तर पार्ट्रिज म्हणजे काय माहितीये का असं मला म्हणले. तर म्हटलं मला नाही माहिती. तर म्हणे पार्ट्रिज म्हणजे तित्तर पक्षी. पार्ट्रिज म्हणजे तित्तर पक्षी असं त्यांनी मला स्पेसिफिकली सांगितलेलं होतं. त्यामुळे मला कळत नकळत अशा अनेक गोष्टी शिकायला मिळायच्या. आणि मग मला नंतर अशी सवय लागली होती की आता ह्या जोशींचं स्पेलिंग JOSHEE, माझ्याकडे मी एक नोटबुक केलेली होती. त्या नोटबुकमध्ये मी या सगळ्या गोष्टी टिपून ठेवायची. म्हणजे परत ही गोष्ट त्यांना सांगायला लागता कामा नये किंवा ही गोष्ट माझ्याकडनं परत चुकता कामा नये. त्यांचं मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवरती सुद्धा प्रभुत्व होतं. आईचं संस्कृत असल्यामुळे त्यांच्याकडे संस्कृतचं खूप त्यांचं वाचनही आणि उच्चार वगैरे अत्यंत स्पष्ट असायचे. आता त्यांनी एकदा मला एक गोष्ट सांगितली आणि हा अनुभव फारच महत्वाचा. एकदा त्यांनी सांगितलं प्लीज राईट टू प्रोफेसर आणि डॉक्टर. मला म्हटले डॉक्टरमध्ये DR नंतर फुल स्टॉप द्यायचा नाही, वेराज प्रोफेसरमध्ये PROF नंतर फुल स्टॉप द्यायचा. कारण डॉक्टरचं स्पेलिंग DOCTOR म्हणजे पहिला D आणि R असं पूर्ण घेतलं जातं. त्यामुळे डॉक्टरच्या पुढे कधीही फुल स्टॉप द्यायचा नाही. वेराज प्रोफेसरमध्ये PROF म्हणून तुम्ही लिहिता, तिथे फुल स्टॉप आवश्यक आहे. हे त्यांनी मला स्पेसिफिकली सांगितलेलं होतं आणि मी ते माझ्या वहीमध्ये नोट केलेलं होतं. आणि याची गंमत अशी झाली की मी
म्हणजे तुम्हाला माहिती असेल की मी न्यूझीलंडची नागरिक आहे आणि मी न्यूझीलंडमध्येच नोकरी करत होते. तर न्यूझीलंडमध्ये वायकाटो युनिव्हर्सिटीच्या त्यांचे इंग्लिश डिपार्टमेंटचे हेड होते. त्यांनी एकदा माझा इंटरव्ह्यू घेतला होता एका जॉबच्यासाठी आणि तो आमचं बोलणं चाललेलं होतं. मग PROF असं तुम्ही असं का लिहिलेलं आहे? तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला नारळीकरांनी असं सांगितलंय आणि आमचा मार्टिन म्हणून ही वॉज द हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश इन वायकाटो युनिव्हर्सिटी. म्हटलं आय डिडंट नो दिस. त्या माणसाला हे PROF आणि डॉक्टर याच्यातला हा फरक ठाऊक नव्हता. ही वॉज द हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश इन वायकाटो युनिव्हर्सिटी, तरीही त्याला हे माहिती नव्हतं. अशा म्हणजे नारळीकरांच्याकडनं अशा खूप गोष्टी मला कळायच्या. स्पेलिंग किंवा इतर काही असेल तर त्या खुणा करून द्यायचे ते आणि ते पत्र मला परत टाईप करायला लागायचं. त्यांच्या त्या सगळ्या त्यांनी नोट केलेल्या ज्या चुका होत्या त्या चुका मी एके ठिकाणी लिहून ठेवलेल्या असायच्या. पुन्हा पत्र लिहायची वेळ आली आणि मला काही शंका आली तर माझी ती जी वही होती त्याला मी रेफर करायची. त्यामुळे एकदा केलेली चूक मी परत कधी केली. आणि हे मी ज्या वेळेला नोकरी सोडली आणि नारळीकरांनी मला पत्र दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी हे स्पेसिफिकली मेन्शन केलं की शी नेव्हर मेड द सेम मिस्टेक अगेन. असं त्यांचं म्हणजे बारीक लक्ष असायचं. दॅट वॉज समथिंग अमेझिंग. आता दुसरी त्यांच्या बरोबर काम करताना आलेले म्हणजे त्यांचं इंग्लिश वगैरे किंवा पत्राचा त्यांचा सगळ्यात महत्वाचा गुण होता आणि तो गुण आणि धाकही होता म्हणजे वेळेचं महत्व. ते वेळेच्या संदर्भामध्ये कमालीच्या बाहेर सेन्सिटिव्ह होते. कमालीच्या बाहेर. एखादी गोष्ट त्यांनी समजा सांगितली की मी अमुक वाजता येईल तर ते त्याच्या त्या सांगितलेल्या वेळेच्या 3 किंवा 4 मिनिटं आधीच तिथे हजर असायचे. हा त्यांचा अगदी म्हणजे वक्तशीरपणा कमालीच्या बाहेर होता. त्यांना एक दिवस म्हणजे असा हा अनुभव मुद्दाम सांगण्याजोगा असा आहे की आयुकाची नंतर बिल्डिंग वगैरे बांधून जाईल. चार्ल्स कोरियानी अत्यंत उत्तम बिल्डिंग वगैरे बांधलेली होती आणि आमचं जे ऑफिस होतं म्हणजे नारळीकरांचं ऑफिस इकडे, त्याच्या आधी माझी केबिन होती आणि आम्हाला मेन बिल्डिंग मधल्या 2 मजले म्हणजे जवळजवळ 20 ते 25 पायऱ्या अशा चढून वरती यायला लागायचं. त्याच्यातनं पलीकडे गेलं की दुसरी बिल्डिंग होती त्या तिथे सगळे ओळीनी लेक्चर हॉल्स होते. तर त्यामुळे कुणाला लेक्चरला बोलवलं बाहेरच्या व्यक्तीला किंवा कुणाची लेक्चर्स आणि अशी सारखी व्हिजिटर्सची लेक्चर्स तिथे असायचीच तर त्या लेक्चर्सना बोलवलं तर ते तिथे असायचं. एकदा काय झालं अशाच एका व्हिजिटरचं लेक्चर होतं. त्यांचं लेक्चर 4 वाजता संपणार होतं. त्या माणसानी त्यांचं लेक्चर 4:05 संपवलं. आता नारळीकरांना असं त्या गेस्ट लेक्चरला बोलवल्यानंतर असं उठून येणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे 4:05 झाली. इकडे नारळीकरांचा जीव खालीवर होत होता. हे मला कसं कळलं ते मी सांगते की त्यांनी त्यांचं असं खेडेगावातली आसपासच्या पुण्याच्या जवळपासची जी मुलं कोणाला शंका असेल मुलं मुली तर त्यांना शंका असतील तर नारळीकर सर त्यांना पत्र लिहायचे किंवा भेटायला बोलवायचे. तर पुण्याजवळच्या एका खेडेगावातल्या मुलाला त्यांनी 4 वाजता बोलवलेलं होतं आणि त्यांना 4:05 झाली. ते अक्षरशः एक पायरी गाळून इतके वरती आले भराभर आणि सगळ्यात पहिल्यांदी मी जिथे बसत होते तिथेच तो मुलगा आणि त्याचे पालक बसलेले होते. सगळ्यात पहिल्यांदी नारळीकरांनी त्यांची क्षमा मागितली की मला 5 मिनिटं उशीर झालेली आहे. आता हे असं करणारा माणूस आपल्याला कुठे भेटणार. पण ही त्यांची जी गोष्ट आहे
ही माझ्या इतकी चांगल्यापैकी लक्षात राहिलेली होती. मग त्यांना त्या मुलाला आतमध्ये घेऊन गेले, त्यांच्या पालकांशी बोलणं वगैरे झालं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की ज्या वेळेला नारळीकर अशा पायऱ्या चढून वरती आले, त्याच्या आदल्या आठवड्यामध्ये त्यांना बरं नव्हतं म्हणून ते जोशी हॉस्पिटलमध्ये दिवस ऍडमिट होते. असं असताना सुद्धा ज्या वेळेला हा प्रसंग आला त्यावेळेला ते अशा पायऱ्या चढून वरती आले. हे म्हणजे असं तुम्ही अनुभवल्याशिवाय ह्या गोष्टींचं महत्व खरोखर कुणाच्या लक्षातच येणार नाही. आता त्यांची अशी दुसरी गोष्ट होती की आयुकाचा फाउंडेशन डे असायचा 29 डिसेंबर. आता त्या फाउंडेशन डेच्या दिवशी इतके कार्यक्रम असायचे. फाउंडेशन डेच्या निमित्त पहिल्यांदा गव्हर्निंग बॉडीची मीटिंग, मग त्यामुळे दिल्लीहून वगैरे UGC मधले लोक येणार, हे सगळं. मग त्यांच्याबरोबर मीटिंग झाल्यानंतर मग त्या मीटिंगमध्ये काय झालं, वेगळ्या वेगळ्या ती जे प्रोजेक्ट्स घेतलेली होती त्याच्याविषयीच्या चर्चा चालायच्या. ते झाल्यानंतर दुपारचं जेवण ते होते न होते तोपर्यंत नवीन प्रोजेक्ट काय घ्यायची त्याच्याविषयी चर्चा चालायची. हे सगळं झाल्यानंतर थोडासा वेळ उरायचा आणि त्या वेळेला आयुकामधले जे सगळे एम्प्लॉईज आहेत ते एम्प्लॉईज आणि त्यांच्या फॅमिलीज असे सगळ्यांचे करमणुकीचे कार्यक्रम चालायचे. ते म्हणजे आयुकाच्या एम्प्लॉईजनीच केलेले आणि आमच्या इथे खूपच एंटरटेनिंग असे लोक होते. म्हणजे आता सहानी म्हणजे बलराज सहानींचा पुतण्या तो आमच्या इथं होता. त्यामुळे तो आणि त्याचा एक मित्र ते अत्यंत उत्तम नाटकं बसवायचे आणि तिथे नाटकं स्टेज केली जायची. किंवा काही गाणारे लोक होते त्यांच्याही तिथे संगीताचा कार्यक्रम चालायचा आणि हा कार्यक्रम साधारण 1.5 ते 2 तासाचा असायचा. आणि तो 2 तासाचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांना जेवण असायचं. आता आम्ही ज्या वेळेला कामाला लागले त्यावेळेला आमच्याकडे खूप एम्प्लॉईज नव्हते. त्यामुळे मी एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी म्हणून जशी काम करत होते तसे सायन्स पॉप्युलरायझेशनची सेक्रेटरी, म्हणजे सायन्स पॉप्युलरायझेशनचे जे काय कार्यक्रम असतील तर त्या कार्यक्रमामध्ये सगळं काम मी करायचं. तसंच हे जे कार्यक्रम असायचे सोशल कार्यक्रम त्याची सगळी व्यवस्था पाहणं, लोकांचे कार्यक्रम आखलेले ते पाहणं आणि ते वेळेमध्ये होत आहेत की नाही पाहणं ही माझी जबाबदारी असायची. आता हे गव्हर्निंग बॉडीची मीटिंग झालेली. गव्हर्निंग बॉडीची मीटिंग म्हणजे अगदी महत्वाचं, कारण त्याच्यामध्ये आम्हाला फायनान्सेस काय मिळणार वगैरे, कुणाला काय स्कॉलरशिप्स मिळणार वगैरे अशा भयंकर महत्वाच्या गोष्टी चाललेल्या असायच्या. त्याच्यातलं नारळीकरांचं मला अत्यंत महत्वाची वाटायची गोष्ट ती म्हणजे अशी की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना नारळीकरांनी त्यांना पुढे काय होणार आहे याचा अंदाज असायचा आणि ते या मीटिंगचे मिनिट्स सुद्धा त्यांचे लिहून तयार असायचे. दुसऱ्या दिवशी आम्ही मिनिट्स पाठवायचो कारण त्यांना काय होणार आहे ह्याच्यामध्ये याचा अंदाज असायचा. एखाद वेळेला मागे पुढे झालेलं असेल तेवढं फक्त बदल, पण बाकीचे सगळे मिनिट्स नारळीकरांचे लिहून तयार असायचे. विच वॉज इम्पॉसिबल टू बिलीव्ह. पण हे मी आता स्वतः अनुभवलेलं. तर आता असा हा कार्यक्रम म्हणजे त्या दिवशी त्या जीबीचं सगळं झालेलं आणि माझ्याकडे इतर सगळे कामं आणि हा आता संध्याकाळचा एंटरटेनमेंटचा कार्यक्रम होता त्याची मी सेक्रेटरी होते. त्यामुळे सगळ्या लोकांना आलेत की नाही वेळेवरती, बरं त्यातनं तो वेळेवरती सुरू व्हायला पाहिजे, अमुक तमुक मुलांनी तयार झालेली आहेत की नाही असं सगळं ते सगळं माझी जबाबदारी होती. ते करत असताना मी एकदा पडदा असा हळूच बाजूला करून पाहिलं. 6 वाजता कार्यक्रम सुरू होता. मी ज्या वेळेला पडदा बाजूला करून पाहिला त्यावेळेला नारळीकर सर, त्यांची बायको यशपाल, प्रोफेसर यशपाल UGCचे चीफ, ही 3 माणसं फक्त ऑडिटोरियम मध्ये होती. फक्त 3 माणसं होती
तर आता कार्यक्रम सुरू करायचा म्हटल्यानंतर प्रेक्षक तर पाहिजेत की नाही. 3 माणसांच्या समोर कसं करणार कार्यक्रम, म्हणून मी जरा 10-15 मिनिटांनी उशिराने कार्यक्रम सुरू केला, जरा एक 20-25 लोक तरी जमेपर्यंत. आणि मग जे आयोगाचे एम्प्लॉईज होते त्यांचे रिलेटिव्ह वगैरे तेही सगळे म्हणजे बऱ्यापैकी आलेले होते. कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम 8 वाजता संपायलाच पाहिजे ठरल्याप्रमाणे, तर 8 वाजता कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यानंतर जेवण होतं, त्यामुळे त्या गेस्टना घेऊन त्यांना जेवणाच्या इथे नेणं वगैरे ही जबाबदारी माझ्याकडे होती. तेव्हा मी जेव्हा तिथे गेले त्यावेळेला सर म्हटले, आज कार्यक्रम 15 मिनिटं उशिरा का सुरू झाला. म्हटलं प्रेक्षकच नव्हते म्हणून. नथिंग डुईंग. Next year onwards, whether there is one person or nobody, the program has to start at 8 o'clock or whatever given timing. असा त्यांनी त्यावेळेला मला घालून दिलेला धडा. मग त्याच्यामुळे आम्ही बाकीच्या एम्प्लॉईजनाही ही गोष्ट समजावून सांगितली आणि मग सगळेजण अर्धा तास आधी वगैरे यायचे. कार्यक्रम सगळे व्यवस्थित व्हायचे. आता हा कार्यक्रम उशिरा झाल्याबद्दल त्यांनी मला जसं सांगितलेलं होतं तसं कुठलीही गोष्ट ते ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनला डेट द्यायचे त्याच्या आधी त्यांचं सगळं तयार असायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल वेगळ्या वेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख त्यावेळेला यायचे. मासिकांमध्ये त्यांच्या लेखाच्या विषयीची सगळ्यांची मागणी असायची. तर एखाद्या मासिकाला त्यांनी समजा सांगितलं की मी 4 तारखेला देतो, त्याच्या आधी कमीत कमी 10 दिवस त्यांचा लेख लिहून तयार असायचा आणि तो माझ्याकडे असायचा. कमीत कमी 10 दिवस आधी. म्हणजे त्यांनी विचारणा कोणीही करण्याचा प्रश्नच कधी उद्भवायचा. बरं, त्यातनं सुद्धा गंमत म्हणजे अशी की तो लेख अगदी छोटा असू दे किंवा मोठा असू दे, त्यांचं अक्षर इतकं उत्तम होतं, इतकं उत्तम अक्षर होतं की त्याच्यामध्ये चुकूनही कधीही एका अक्षराची सुद्धा खाडाखोड नसायची. आणि तो लेख खरं सांगायचं तर मला कित्येक वेळाला वाटायचं की मासिकांनी हे लेख छापण्यापेक्षा, कारण ते छापताना चुका करायचे, ते छापताना जे चुका करायचे त्याच्याऐवजी नारळीकरांचा लेख असाच्या असा त्यांनी छापावा अशी माझी मनापासूनची इच्छा असायची. आणि असं जर कोणी विचारलं की ह्याचं काय झालं, त्यांना भयंकर संताप यायचा. त्यामुळे मला ते माहिती होतं की नाही, आपण त्यांना आधीच या गोष्टीची कल्पना द्यायची. आता त्यांना वेळेचा सदुपयोग म्हणजे वेळेचं इतकं महत्व होतं ना, त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्या शंका असायच्या विज्ञानाच्या संदर्भातल्या, कुणालाही असलेल्या काहीही शंका, तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही मला पत्र लिहून या शंका विचारा, किंवा कोणीतरी आता म्हणजे त्यांचं नाव झालेलं म्हणून त्यांच्या सह्या हव्या असायच्या. तर सहीच्यासाठी त्यामुळे मी तुम्हाला सही जरूर देईन, पण त्याच्यासाठी तुम्ही मला एखादी शंका विचारा, पत्र विचारा, पत्र लिहा आणि त्या पत्रामध्ये ती शंका लिहा. मी त्या शंकेला उत्तर देईन आणि त्याच्यावरती माझी सही असेल. आणि अशा तऱ्हेने ते अगदी लहानात लहान मुलांच्या पासून सगळ्यांच्या पत्रांना उत्तर द्यायचे आणि सही करून द्यायचे. हे म्हणजे इतकं अनबिलिव्हेबल होतं, पण ते तसं असायचं. दुसरी गोष्ट त्यांची म्हणजे अशी की बारकावे किती जपायचे. त्यांना अशी शेकडो पत्र यायची, खेडेगावातल्या मुलांची यायची, भारतातनं यायची, परदेशातनं यायची. आणि अशी ज्या वेळेला पत्र यायची त्या पत्रांच्या वरती वेगळ्या वेगळ्या देशातनं आलेले असेल तर त्याचे स्टॅम्प्स असायचे. आयुकामधल्या एका माणसाला स्टॅम्प्स कलेक्ट करण्याची सवय होती. नारळीकरांना आलेल्या पत्रामध्ये असा जर वेगळा स्टॅम्प दिसला तर तो
स्टॅम्प ते काढून ठेवायचे आणि मला सांगायचे याला द्या. शेट्टी म्हणून होता. त्या शेट्टीच्यासाठी असे हे प्रत्येक स्टॅम्प ते काढून ठेवायचे आणि द्यायला लावायचे. इतके बारकावे त्यांच्याकडनं पाहायला मिळाले. आता त्यांची आणखीन एक खासियत म्हणजे त्यांनाही ऑफिसच्या कामाच्यासाठी काही मीटिंग असतील परदेशामध्ये जायला लागायचं. आता परदेशामध्ये जायचंय म्हटल्यानंतर त्यांच्याबरोबर पुष्कळ गोष्टी म्हणजे ज्या मीटिंगच्या साठी जात आहेत त्याच्या संदर्भातली कागदपत्र, काही महत्वाच्या जर काही गोष्टी डिस्कस करायच्या असेल तर त्याचे लिहिलेले पॉइंट्स किंवा आमच्या इथल्या स्टुडंट्सने तयार केलेल्या त्यांच्या प्रोजेक्टच्या विषयी माहिती, असे सगळे कागद त्यांना बरोबर द्यायला लागायचे. त्याच्याबरोबर त्यांची एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी होती की ते मला सांगायचे की मी आता हे 15 दिवस आहे, त्या 15 दिवसामध्ये मी कोणत्या दिवशी कुठे जाणार आहे, कुणाला भेटणार आहे, किती वाजता भेटणार आहे, हे सगळं मला एका कागदावरती लिहायला सांगायचं. ती लिहिलेलं असलं की त्या माणसाचा फोन नंबर हाही तिथे घातलेला पाहिजे. म्हणजे त्या माणसाचं नाव, त्याची संस्था, त्याचा फोन नंबर, मीटिंग किती वाजता आहे, कुठे आहे आणि विषय काय, असं सगळं मला ते आधीपासून तयार करायला सांगायचे. सर गावाला जायला निघायच्या आधी ह्या ज्या सगळ्या गोष्टींचं असं मी एकत्र केलेल्या असायच्या त्या मी कापायची आणि त्या कापून एका छोटीशी अशी मी नोटबुक तयार करायची. ती नोटबुक ती त्यांना खिशामध्ये ठेवता यायची. ती खिशामध्ये ठेवून कुठेही जाताना त्याच्यामध्ये पाहणं हा त्यांचा एक म्हणजे वेळ वाया न घालवण्यातला महत्वाचा भाग. आता ते अशा तऱ्हेने घेऊन गेले. महत्वाची गोष्ट अशी की ते ज्या वेळेला परत यायचे त्यावेळेला ते पुस्तक मला परत द्यायचे, कारण त्याच्यामध्ये एखाद्या माणसाचा फोन नंबर, पत्ता काही बदललेला असेल तर त्याच्यामध्ये खोडून तो तिथे लिहिलेला असेल. म्हणजे माझ्याकडे असलेली माहिती ही कायम अपडेटेडच असली पाहिजे याच्या संदर्भात ते अत्यंत पर्टिक्युलर होते. त्यांना म्हणजे आता हे सगळं सिरियस असं विनोदाचा वगैरे छान सेन्स होता. असे चहा घ्यायला वगैरे एकत्र यायचे त्यावेळेला छानपैकी सगळ्यांशी बोलायचे, हसायचे. पण चहाची वेळ म्हणजे फक्त 10 मिनिटं, त्या 10 मिनिटात जे जमेल तेवढं, पलीकडे नाही. तर एकदा काय झालं म्हणजे आयोगामध्ये खूप ऍक्टिव्हिटी चालायच्या. त्याच्यातली एक ऍक्टिव्हिटी अशी की आमचं ज्या वेळेला फाउंडेशन डेचा सेलिब्रेशन असायचं त्यावेळेला वेगळ्या वेगळ्या स्पर्धा असायच्या. मग कुठे क्रिकेटची मॅच असायची, कधी कधी एखाद्या गोष्टीची चित्रकलेची स्पर्धा, आणि आमची आणि NCR म्हणजे अगदी भयंकर कट्टर दुश्मनी असल्यासारखं क्रिकेटची मॅच फार गाजायची. तर त्यावेळेला एके वर्षी काय झालं, अशी स्पर्धा त्यांनी डिक्लेअर केली की व्यंगचित्र काढायचं. आता व्यंगचित्र काढायचं म्हटल्यानंतर आमच्या इथे इतके प्रोफेसर्स होते आणि इतक्या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या खोडी होत्या. कोणी चिडके होते, कोणी अत्यंत लिथार्जिक म्हणजे त्यांच्या इथे असे कागदांचे गठ्ठे असायचे, त्यांना एखादी गोष्ट मागितली तर त्यांना शोधायला कमीत कमी 3-4 तास तरी लागले. अशा अनेक गोष्टी आणि अशा अनेक कॅरेक्टर्स आमच्या माहितीतले होते. तर व्यंगचित्र काढायचं आणि मला चित्र काढण्याची खूप माझे वडील चित्रकार होते आणि मला चित्र काढण्याची पहिल्यापासून हौस आहे. तर आता हे व्यंगचित्र काढायचं हे माझ्या डोक्यात आहे. मी एकूण 10 व्यंगचित्र काढली, कारण खूप लोकांचे काय काय माहिती असले. पण त्यातलं एक व्यंगचित्र मी आता तुम्हाला दाखवते. त्या व्यंगचित्राला मला पहिलं बक्षीस मिळालं. ते व्यंगचित्र कशाविषयी होते ते मी तुम्हाला सांगते. आमचं जे ऑफिस होतं तर 2 जिने वरती चढून गेले की पहिल्यांदा माझं ऑफिस आणि त्याच्यानंतर नारळीकरांचं ऑफिस. म्हणजे खूप मोठा असा लांब हॉल होता.
इकडच्या बाजूला एक खिडकी होती, इकडे एक मोठा दरवाजा आणि छोटी बाल्कनी होती. त्या तिथे 2 खिडक्या होत्या. आणि त्यावेळेला म्हणजे विद्यापीठामध्ये इतकी झाडं आणि त्या झाडांवरती पक्षी यायचे, कावळे यायचे. आणि काही कावळे असे यायचे आणि सरांनी डिक्टेशन द्यायला सुरुवात केली की यांची कावकाव 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 सुरू. त्यामुळे त्यांचं सगळं कॉन्सन्ट्रेशन जायचं, त्यांना खूप संताप यायचा. एकदा, दोनदा, तीनदा असे तो उठायचे आणि त्या कावळ्यांना हाकलायचे, इकडे जाऊन हाकल, तिकडे जाऊन हाकल. तर हा जो त्यांच्याविषयीचा अनुभव होता, तो अनुभव मी व्यंगचित्रामध्ये दाखवला आणि त्याला मला पहिलं बक्षीस मिळालं. आता हे व्यंगचित्र जे आहे ते मी तुम्हाला मुद्दामून दाखवले. व्यंगचित्राचं नाव आहे उड उड रे काऊ. नारळीकर धोतर वगैरे नेसलेले असे दाखवलेले आहेत. आणि त्यांच्या पुढे पोथी जी आहे ती खगोलशास्त्राची आहे. पहा, आणि ह्या व्यंगचित्राचं सरांनी खूप मनापासून कौतुक केलं. म्हणजे त्यांचं असं चित्र काढलंय म्हणून वैतागलेत वगैरे अगदी हे जवळ का पाहणं महत्वाचं. आता त्यांच्या शिस्तीच्या संदर्भातला एक अनुभव अगदी मुद्दामून सांगण्यासारखा आहे. ज्या वेळेला आयुक्ताच्या बिल्डिंग्स तयार होत होत्या आणि आमची लायब्ररीची पुस्तकं होती ती शेजारी NCRA त्या तिथे असायची. एक दिवस सरांना अत्यंत महत्वाचं काहीतरी काम होतं म्हणून त्यांना एक पुस्तक हवं होतं. आणि ती लायब्ररी तशी फार मोठी नव्हती, छोटीच होती. आणि आमच्या मालेगावकर मॅडम म्हणून शी वॉज द चीफ लायब्ररियन. शी वॉज ऍक्च्युअली ओरिजिनली फ्रॉम TIFR. आणि त्या अत्यंत पर्टिक्युलर होत्या आणि सर किती पर्टिक्युलर आहेत हे त्यांनाही माहिती होतं. तर त्यांना ते पुस्तक हवं होतं. आणि लायब्ररीमध्ये नुकताच कामाला लागलेला कुमार नावाचा एक माणूस होता, मुलगा यंग होता. त्या कुमारला सांगितलं की आणून दे म्हणून पुस्तक. म्हणजे कुमार आला, तो तिकडनं येत होता. सर इथे उभे राहिले, आमचं ऑफिस आतमध्ये इकडे, ते इथे राहिले. सर घड्याळाकडे पाहतायत. मी फोन किती वाजता केला होता? नाही म्हणे, चालत यायला वेळ लागला. इथून इथे चालत यायला तुला 10 मिनिटं लागतात. आता मी इथे उभं राहतो, तिथे जायचं आणि परत यायचं, किती वेळ लागतो ते. त्यांनी कुमारला घड्याळ हातात, आणि मी तिथे होते, हातात घड्याळ ठेवलेलं, कुमारला सांगितलं तिथे जा आणि परत ये. 3 मिनिटात तो आला. तर ह्या अशा बारीक बारीक गोष्टी. आता ते कळल्यानंतर कोण परत विषाद आहे का कुणाची की त्यांना असं सांगण्याची? आता मी आधी मित्रमंडळ कॉलनीत राहत होते. आयुकामध्ये ज्या वेळेला आयुकाचं आकाशगंगा हे निर्माण झालं आणि मला तिथे एम्प्लॉई म्हणून जागा मिळाली. आणि मी म्हटलं तसं नारळीकर सरांच्या बरोबर समोरचा फ्लॅट मला मिळाला. आता मी आयुकामध्ये राहायला आल्यानंतर हे सगळं घर शिफ्ट करणं, बाकीच्या गोष्टी आणणं, त्या तिथे जवळपास कुठे दुकानं आहेत काय हे पाहणं, असं सगळं आलंच. सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की आपल्याला घरी जो गॅसचं कनेक्शन लागतं त्याच्या संदर्भात. तर आता माझं जे गॅसचं कनेक्शन होतं ते होतं
मित्रमंडळ कॉलनीतलं. ते मी सगळे कागदपत्र घेऊन आलेले होते. आयुकामध्ये आल्यानंतर ते म्हणले की हे तुम्हाला त्या तिथे अमुक ठिकाणी म्हणजे त्या मला वाटतं खिडकीच्या जवळपास कुठेतरी होता, आता मला नक्की लक्षात नाही, त्या तिथे जा आणि त्या तिथल्या गॅस कनेक्शनच्या माणसाला तुम्ही हे दाखवा आणि मग ते तुम्हाला गॅस मिळेल. मी गेले तिथे. तिथे ही मोठी लाईन, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, पण आता काय गॅस नाही म्हटल्यावरती काहीच काम करता येणं शक्य नाही. म्हणून मी तिथे उभी राहिले. तर गॅसच्या कंपनीचा जो मालक होता त्याने खूप मोठा क्यू पाहिला आणि ते स्वतः आले त्या तिथे. काय काम आहे तुमचं असं सगळ्यांना विचार. त्यावेळेला मी म्हटलं की मी असं असं. कुठून आलात? आयुका. आयुकामधनं नारळीकरांच्या बरोबर काम करताय? लाईनीत कशाला उभं राहिल्या, या पुढे असं म्हणून त्यांनी मला स्वतःहून लाईन मोडून तिथे नेलं. आणि त्याचा त्यांनी सांगितलेला अनुभव असा की ज्या वेळेला नारळीकर स्वतः गॅस कनेक्शनच्या साठी त्या लाईन मध्ये उभे राहिलेले त्यांनी पाहिले, त्यावेळेला त्यांना लाज वाटली की आपण हे केलेलं आहे. त्यामुळे आयुकाचं नाव सांगितल्यानंतर कोणीही आलं तरी त्यांना गॅसचं कनेक्शन मिळेल. त्यावेळेला आयुका निर्माण झाल्यानंतर बाणेर वगैरे ह्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा खूपच वस्ती व्हायला लागलेली होती आणि त्या वस्तीमध्ये खूप वेगळे वेगळे ऑफिसेस पण निर्माण व्हायला लागलेली होती. आणि बाणेरमध्ये आम्ही पण एक म्हणजे आमच्या फॅमिलीने पण एक फ्लॅट घेतलेला होता. तिथे मला एकदा जायचं होतं म्हणून मोटर्स म्हणजे माझ्या लिवनावरनं तिकडे चाललेली होत्या. ती चाललेली असताना मला तिथे आयुकाचे ड्रायव्हर एका ठिकाणी दिसले. आयुकाचे ड्रायव्हर्सना म्हणजे असलेलं काम आणि ती वेळ हे इतकी व्यवस्थित पाळलेली त्यांना लागायची. हे इथे काय करतात म्हणून मी त्या ड्रायव्हरना विचारायला गेले. तर मला ते असं केलं. म्हटलं आपण काय केलं? त्यांनी असं असं बोल दाखवलं. त्या तिथे रस्त्याच्या कडेला एक टपरी बांधलेली होती, ती म्हणजे पत्र्याची, आणि त्या तिथे एका माणसाला बसण्याची सोय होती म्हणजे कटिंग करण्यासाठी. नारळीकर तिथे कटिंग करण्यासाठी त्या टपरीमध्ये बसलेले होते. म्हणजे असं कुठल्या तरी फॅशनेबल ठिकाणी गेलेत वगैरे अजिबात नाही. आणि हे पाहिल्यानंतर मला इतका धक्का बसला. आणि मग त्या ड्रायव्हरने सांगितलं, हो बरं झालं तुम्ही मोठ्याने बोलला नाही, सरांनी पाहिलं असतं तर मला ओरडले असते. बोलायचं बरं. आता त्यांची दुसरी साधी गोष्ट म्हणजे अशी की आयुका झालं, आयुकाची माहिती सगळ्या लोकांना मिळाली. सर तिथे राहायला आले. सरांच्या 3 मुली, गीता, गिरिजा, लीलावती अशा 3 मुली, आणि त्यांनी एक कुत्री पाळलेली होती. साधी कुत्री होती, हिरा नाव. हिरा. संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला काम संपलेलं असेल त्यावेळेला हिराला फिरवायला कुणीतरी असेल या फॅमिली मधलंच. कित्येक वेळेला सर स्वतः एक साधा शर्ट, पॅन्ट किंवा लेंगा असं घालून हिराला फिरवायला न्यायचे. त्यांना ज्या वेळेला अशा तऱ्हेने पाहिलं त्यावेळेला हा एवढा मोठा सायंटिस्ट आहे, या संस्थेचा प्रमुख आहे, याची कुणाला चुकून सुद्धा शंका येणार नाही, इतके ते साधे राहायचे. आता दुसरी म्हणजे कशी गंमत होती की आम्ही ज्या वेळेला आयुकामध्ये राहायला गेलो तर त्या तिथे आसपास खूप शेती होती आणि त्या तिथे म्हणजे लोकांची जास्ती राहणं नव्हतंच. त्यामुळे त्या भागामध्ये इतके साप निघायचे, प्रचंड साप निघायचे. माझ्या घरात एकदा साप निघालेला आहे. माझ्या शेजारी एक राहत होता मुलगा, तो तबला वाजवायचा
क्षीरसागर म्हणून. आणि त्या क्षीरसागरच्या तबल्यावरती ते ती तबला वाजवायचा तो, आणि त्याच्याकडे कामाला आलेल्या बाईंनी अशी सतरंजी टाकलेली होती अशी चारी बाजूनी. आणि ती ज्या वेळेला सतरंजी बाजूला केली त्यावेळेला एक नाग, हे म्हणजे कुणाला खरंच वाटणार नाही पण तसं होतं. एक दिवस नारळीकर सरांच्या घरासमोर मोठाच्या मोठा साप निघाला. आता तो एवढा मोठा, जवळजवळ 6 फूट असा साप होता. आणि ते पाहिल्यानंतर सगळ्यांना भीती वाटणं स्वाभाविकच होतं. नारळीकर सरांनी तो पाहिला. ते स्वतः तिथे उभे राहिले, वॉचमनला बोलवलं. त्या सापाची योग्य ती खबरदारी घेत कुणाला त्याचा त्रास होणार नाही हे पाहीपर्यंत नारळीकर सर तिथे स्वतः उभे राहिलेले होते. तोपर्यंत त्यांनी कुणालाही तिथनं जाऊ दिलं नाही. त्यांच्या अशा म्हणजे पर्सनल गोष्टींच्या विषयी असं होतं की त्याचं घर जे होतं आयुकाचं म्हणजे आकाशगंगेचं एंट्रन्स, उजव्या बाजूला नारळीकरांचं घर. बाहेरची जे लोक आली तर त्यांना जाण्याच्यासाठी एक मोठा रस्ता तिथे होता आणि आतमध्ये मोठा दरवाजा, गेस्ट वगैरे तिथनं यायचं. मग पुढे आलं की असं वळायचं. मग इथे मी राहत होते आणि त्यांचं जे घर होतं त्या घरामध्ये अशा बाजूला त्यांचं इकडच्या बाजूला किचन होतं आणि त्या किचनच्या इथे त्यांनी एक छान घरगुती बाग केलेली होती. आता त्यांच्याकडे जर काही महत्वाचा निरोप द्यायचा असेल तर त्या मेन गेटनी जाण्याच्या ऐवजी माझ्या घरातनं त्यांच्याकडे त्या छोट्या गेटमधनं जाणं सोयीचं पडेल. एक दिवस मी अशीच त्यांच्याकडे, अत्यंत महत्वाचा निरोप होता आणि असे घाई झालेली होती म्हणून मी घाईघाईने तिथे गेले. मी ज्या वेळेला त्यांच्या घरामध्ये गेले त्यावेळेला ही सरांना ही चिठ्ठी द्यायची असं सांगितलं. त्यावेळेला मंगला त्यांच्या आई म्हणजे डॉक्टर राजवाडे त्या तिथे होत्या आणि त्या म्हटल्या की मी देईन. म्हटलं बरं. नारळीकर सरांच्या मोठ्याच्या मोठ्या स्वयंपाकघरामध्ये असा एल शेप ओटा होता. इकडच्या बाजूला काही भांडी, मध्ये सिंक इकडच्या बाजूला. आणि त्या संपूर्ण ओट्यावरती इतकी प्रचंड भांडी आणि डिशेस आणि प्लेट्स घासून ठेवलेल्या होत्या. तेव्हा त्यांच्या सासूबाई म्हणजे डॉक्टर राजवाडे मला म्हणल्या, पाहिलंच ना हे काय आमच्या जावयाचं काम आहे. म्हटलं काय? काल आमच्याकडे गेस्ट जेवायला होते, सरांना मीटिंग होती त्यामुळे ते मंगलाला काहीही मदत करू शकले नाही. म्हणून त्यांनी मंगलाला सांगितलं होतं रात्री सगळी भांडी मी घासणारे, तू इकडे यायचं नाही. एवढ्या सगळ्या प्लेट्स त्यांनी एकट्याने घासून तिथे ठेवलेल्या होत्या. म्हणजे साधेपणाची अशी कमाल वाटते मला यांच्या या वागण्यात. माझ्याकडे माझे वडील गाणं शिकायचे आणि त्यांची पुण्यतिथी साजरी करायची होती मला. म्हणून माझी एक मैत्रीण आहे गोखले म्हणून, तर शरद गोखले नाटकात काम करणारे संगीतकार वगैरे तुम्हाला माहिती असेल. तर त्या शरद गोखल्यांचा गाण्याचा कार्यक्रम मी माझ्या घरी ठेवलेला. हा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळेला आयुकामधल्या सगळ्याच शेजाऱ्यांना निरोप दिला होता की तुम्ही जरूर या. कार्यक्रम सुरू झाला. एक 10-15 मिनिटांनी नारळीकर सर आणि मंगला माझ्याकडे आले आणि त्या शरद गोखल्यांना म्हणजे त्यांचं गाणं ऐकायला, आपलं गाणं ऐकायला हे आलेले. ह्या कल्पनेनेच त्यांना म्हणजे इतकं गाणं उत्तमच गायले ते,
पण इतकं दडपण आलं होतं. आणि सर अगदी सगळ्यांच्या मध्ये अगदी असल्यासारखे साधे, काही वेगळं असं काही नाही. नंतर 2 दिवसांनी ऑफिसमध्ये मी ज्या वेळेला गेले त्यावेळेला मला अगदी आवर्जून त्यांनी निरोप सांगितला. शरद गोखल्यांचं गाणं अत्यंत उत्तम झालं. आणि दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते, ती म्हणजे तुम्ही चित्रकला किती चांगली करता. तर कारण त्याचं काय होतं की सर जिथे बसलेले होते त्या तिथे एक असं कोनाड्यासारखी जागा होती. आणि त्यावेळेला वारली पेंटिंगचं फार म्हणजे सुरुवात झालेली होती. मी तिथे वारली पेंटिंग केलेलं होतं हे सरांनी ऑब्झर्व केलं. आणि मी ज्या वेळेला ऑफिसमध्ये गेले त्यावेळेला त्याच्याविषयी खास मेन्शन केले. म्हणजे इतक्या बारीक गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष असायचं. हे जसं म्हणजे आयुकामध्ये काय व्हायचं की आम्ही सगळे हाऊसिंग कॉलनीमध्ये राहणारे आणि आयुकाचं कॅन्टीन होतं. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आयुकामध्ये कॅन्टीनमध्ये जे काम करायचे त्या सगळ्या लोकांच्यासाठी त्यांचं एक वेगळं हॉटेल होतं. त्या जे चालवायचं कॅन्टीन त्यांना लक्ष्मीपूजनाच्यासाठी त्यावेळेला तिथे जायला लागायचं. आणि त्यांना काय ते बोनस वगैरे सगळं त्या तिथे वाटप होतं. तर आमच्याकडे असं होतं की आयुकामध्ये तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला ते पुरवू. पण भांडी मात्र ज्याची त्यांनी घेऊन या आणि त्याच्यानंतर ते सगळं स्वच्छ करण्याची वगैरे जबाबदारी तुम्हीच घ्या असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं. मेनू वगैरे सगळं ठरलेलं आहे. 8 वाजता आयुकाचं जर दिवाळीचं जेवण असेल तर सर हातामध्ये ताट वाटी पाणी पिण्याचं भांड घेऊन पोळीमध्ये कायम पहिले उभे कायम. हे म्हणजे खरोखर आश्चर्य वाटण्यासारखं होतं. दुसरी म्हणजे अशी गोष्ट की आमच्या इथे काही युपी मधनं वगैरे आलेली ही लोक होती आणि रंगपंचमीचं त्यांच्याकडे खूप म्हणजे खूप रंगपंचमी खेळण्याचं एक त्यांचं होतं. त्यावेळेला नारळीकर सरांनाही रंगपंचमी खेळायला बोलवायचं. नारळीकर सर तिथे उभे राहायचे पांढरा शर्ट आणि लेंगा वगैरे घालून. पण त्यांच्या गालाला आणि ह्याला असं गुलाल लावणं आम्हाला काही म्हणजे आणि ते निमूटपणे सगळं करून घ्यायचे. पण आम्हालाच असं कसं तरी वाटायचं की असं कसं हे करणार आपण. पण त्यांना अगदी कपाळावरती वगैरे सगळे फासायचे आणि हे शांतपणे उभे असायचे. हे म्हणजे हे खूप अनकॉमन आहे. असं आता त्यांच्याकडे मी म्हटलं की त्यांची स्वयंपाकघरामध्ये जाण्याच्या वेळेला त्यांची एक त्याची घरगुती बाग होती. एक दिवस मी असंच मंगलाताईंना काहीतरी निरोप सांगायला गेले होते आणि त्यांच्या बागेमध्ये त्यांनी असे पालेभाज्या काही कोथिंबीर वगैरे असं काय काय लावलेलं. त्यांनी एक वाफा केलेला होता तो करडईच्या भाजीचा होता. आणि ती करडईची भाजी इतकी उत्तम आलेली होती आणि हिरवी गार अशी दिसत. आणि म्हटलं मंगलाला निरोप वगैरे सांगणं झालं. मंगला बाहेर आल्या आणि मंगला म्हटलं हो काय करडई आली तुमच्या इथे. हो म्हणजे मला करडईची भाजी जाम आवडत. हो का. 2 दिवसांनंतर संध्याकाळी 7:45च्या सुमारास माझ्या दारावरती टक. आणि त्यावेळेला तिथे कोणी येण्याची शक्यता नव्हती कारण हे इतकं आतमध्ये होतं घर. पाहिलं तर मंगला आणि लिलू दोघी जणी आल्या होत्या. तुम्हाला करडईची भाजी आवडते ना ती केली आहे म्हणून द्यायला. विच वॉज अनबिलिव्हेबल. पण असं त्या करायच्या. सरांच्याकडे त्यांचे आई वडीलही आयुकामध्ये काही दिवस राहायला आलेले होते. त्यांचीही अशी कडक शिस्त असायची. त्यांच्या आईंची माझी
म्हणजे काही कामानिमित्त बोलणं वगैरे झालं किंवा घरी गेला निरोप सांगितलं. एक दिवस मी अशी त्यांच्याकडे गेलेली असताना त्या बसलेल्या होत्या आणि मला म्हटल्या, ए जरा सुरी दे ग तिथली. मी सुरी दिली. त्यावेळेला सुरीची धार असलेली बाजू मी त्यांच्याकडे केली. त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं, सुरी कुणी मागितली तर धार असलेली बाजू आपल्याकडे आणि मूठ दुसऱ्याकडे असं द्यायचं. म्हणजे त्या संदर्भामध्ये इतक्या पर्टिक्युलर होत्या, ते मी माझ्या लक्षात ठेवलं. संस्कृतच्या प्राध्यापिका आणि संस्कृत शिकवायच्या, मुलांना संस्कृतचे श्लोक पाठ म्हणायला सांगायच्या. आणि त्या दिवशी असं काहीतरी विषय निघाला तर म्हटलं, सरांना म्हटलं संस्कृत म्हणजे काय, जयंताला भगवद्गीता पाठ आहे म्हणजे. जयंतरावांना संपूर्ण भगवद्गीता तोंडपाठ होती आणि ते कित्येक वेळेला विषय निघाला की त्याच्यातले श्लोक म्हणून दाखव. संपूर्ण भगवद्गीता पाठ म्हणजे हा माणूस काय काय करतो असं वाटतं. त्यांच्याकडे आई वडिलांची शिस्त कशी होती त्याच्या संदर्भात त्यांच्या आई एक दिवस बोलत होत्या आणि त्यावेळेला त्या म्हणजे आम्हाला कोणाकडे असं जर म्हणे बोलवलं आणि त्यांचं घर एकदम 3-4 मजल्यावरती आहे असं समजा, तर त्यावेळेला लिफ्ट वगैरे सगळीकडे नसायच्या. तर म्हणे आम्ही काय करतो, त्या तिथे 3 मजले चढून आधी तिथे बाजूला उभे राहतो. त्यांनी 7 वाजता बोलवलेलं असेल तर 7 वाजले की आम्ही बेल दाबतो. ही म्हणजे शिस्तीची कमाल होती. आणि ह्याचं मला इतकं आश्चर्य वाटलं आणि ते माझ्या लक्षात राहिलं आणि नंतर मी त्याचा वापर केला एकदा. म्हणजे मी आयोकामध्ये नाही, न्यूझीलंडला असताना सर एडमंड हिलरी यांच्या म्हणजे त्यांच्या एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्याला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून एक मोठा समारंभ होता आणि कोणालाही जाऊन त्यांना भेटणं वगैरे शक्य होतं. मी त्यावेळेला त्या कार्यक्रमाला गेले आणि त्याच्यानंतर म्हटलं, हे ऑकलंडमध्येच आहेत, मी इथे आहे, तर आपण यांना कुठल्याही परिस्थितीत जाऊन भेटायचं. म्हणून मी त्यांचा फोन नंबर घेतला, त्यांच्या सेक्रेटरीने लगेच मला फोन दिला. मी त्यांना त्यांच्या घरी दर मंगळवारी आणि शुक्रवारी फोन करायचा. असं मी 3 महिने केलं. कारण त्याच्याशिवाय हे आज नेपाळला गेले त्यावेळेला ही वॉज द अम्बॅसेडर फॉर न्यूझीलंड इन इंडिया, दिल्लीला राहायचे. असे त्यांचे खूप कार्यक्रम असायचे. असं असताना मी त्यांना स्पेसिफिकली फोन करायचं असं ठरवलेलं होतं. आणि एकदा त्यांना फोन केल्यानंतर त्यांची बायकोनी माझा फोन उचलला आणि म्हणले की कधी येऊ शकताय, उद्याला याल का. म्हटलं हो. म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो. शनिवारची वेळ, त्यांचं जे घर होतं ते अत्यंत पॉश अशा लोकॅलिटीमध्ये 5 वाजता त्यांनी बोलवलेलं होतं. आम्ही 4:45 तिथे पोचलो. 4:45 पोचलो. त्यांच्या घरावरती कुठलीही अशी मोठी पाटी काहीही नाही किंवा असं काहीतरी वॉचमन आहे, काहीच नाही. आणि आम्हाला पत्ता त्यांचा मिळालेला होता. शेवटी मी तिथल्या एका नेबरना जाऊन विचार, सर एडमंड हिलरी इथेच राहतात ना. हो इथेच राहतात म्हणजे. मग आम्ही तिथे सर एडमंड हिलरींच्या घरासमोर जाऊन उभे राहिलो. 5ला 3 मिनिटं कमी असताना तिथे उभे राहिलो. 5 वाजता बरोबर मी आणि एडमंड हिलरींनी दरवाजा उघडला, त्यांच्या बायकोनी उघडला. तर त्या छोट्या होत्या आणि मग सरांनी म्हणजे एडमंड हिलरींनी आतमध्ये या असं 6 फूट 3 इंच उंच माणूस, त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलवलं, या वेलकम वगैरे असं. मी 5वीत असताना आम्हाला सर एडमंड हिलरींचा धडा होता, या माणसाला मी आयुष्यात प्रत्यक्षात भेटू शकेन याच्यावरती माझा विश्वासच बसला. पण मी ते केलं आणि मुख्य म्हणजे त्यावेळेला मी बरोबर वेळेत गेले. आता
आकाशगंगामधली एकूण जी परिस्थिती होती, म्हणजे नारळीकर सर काय किंवा सगळे सायंटिस्ट, एकापेक्षा एक मोठे सायंटिस्ट होते आणि त्यांची सगळ्यांची आपापसामध्ये चर्चा चालायच्या, कॉन्फरन्सेस चालायच्या असं. पण बाकीचं जे वातावरण होतं ते तसं पुष्कळ साधं. मी म्हटलं तसं माझी एक कलिग होती, म्हणजे तो होता, त्याची बायको, ती माझी मैत्रीण होती, सहानी म्हणून, बलराज सहानीची सून. तर तिला त्यांच्याकडे एक मुलगा होता, त्यांचा 4 वर्षाचा मुलगा होता, भृगू. तो भृगू म्हणजे काय, ती मुलं सगळीकडे खेळायची, तसं ते मंगलाच्याकडे जायचं. मंगलाच्याकडे गेल्यानंतर त्यांचा फ्रीज तिथे होता. फ्रीज उघडायचं, काय चॉकलेट मिळालं, काय आईस्क्रीम मिळालं, ते सगळं घेऊन खायचं. मंगलांनी एक दिवस सांगितलं, भृगू, इट्स नॉट अ गुड आयडिया. यू हॅव टू आस्क देम, विल यू प्लीज ओपन द डोअर ऑफ द फ्रिज, विल यू प्लीज गिव्ह मी दिस, असं विचारायचं असतं. असं त्यांनी भृगूला सांगितलं. भृगूनी ते लक्षात ठेवलं. नंतर 2-4 दिवसांनी आम्हाला ज्या वेळेला मंगला भेटली, त्यावेळेला मंगला म्हणली, भृगूने इतकी मज्जा केली. म्हटलं काय, त्या दिवशी आला, फ्रीजच्या समोरच्या खुर्चीत बसला, मंगला कम ओपन द डोअर. अशी त्यांनी तिला ऑर्डर सोडली आणि हॅड सच अ हार्टी लाफ. पण असे प्रसंग तिथे कायम घडायचे. मंगलाचं कौतुक करण्यासारखं अशी गोष्ट होती की आता म्हणजे मी मॅथमॅटिक्स मधली नाही, त्यामुळे मला माहिती नाही, पण असं अनेकांच्याकडनं मी ऐकलेलं की मंगला वॉज फार बेटर इन मॅथमॅटिक्स दॅन केलियन, अशा अनेक जणांचं मत आहे. पण मंगलाचं कौतुक असं होतं की तिला आपल्या या म्हणजे पोझिशनची अजिबात तिला गर्व नव्हता. आमची ज्या वेळेला संपूर्ण आयुका कॉलनी पूर्ण झाली, त्याच्यानंतर एके ठिकाणी सर्वंट्स क्वार्टर्स झाले. तर त्या सर्वंट्स क्वार्टर्समध्ये जी लोक राहायला यायची, मग त्यांच्याच कडच्या बायका म्हणा किंवा कोणी क्लिनिंगच्यासाठी याच्यासाठी असे सगळ्यांच्याकडे यायचे. मंगलाचं कौतुक असं होतं की मंगला सर्वंट्स क्वार्टर्समध्ये जाऊन त्या तिथली मुलं मुली यांना ज्या शंका असतील त्या शंका त्यांची उत्तरं द्यायची, त्यांना इंग्लिश शिकवायची, त्यांना असलेले असे प्रश्न विचारायची की तुम्ही हे शिका, ती त्यांना पुस्तकं नेऊन द्यायची. हे मंगलाचं कौतुक होतं. मंगलाचा मला आणखीन आलेला एक इतका उत्तम अनुभव होता, म्हणजे शेजारी म्हणून आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आम्ही जिथे राहतो तिथून मेन बिल्डिंग तशी जवळ होती आणि अनेक लोक फिरायला जायचे. तशी मी एकदा फिरायला जात होते, त्यावेळेला मला मेन बिल्डिंगच्या समोर जी गार्डन होती, आता तिथे पुतळा झालेला आहे, त्यावेळेला फक्त गार्डन होती, त्या गार्डन मध्ये मंगला काहीतरी मला वेचताना दिसलं. म्हटलं हे काय आहे म्हणून तिला आल्यानंतर विचारलं, तर त्या तिथे काय म्हणतो त्याला आपण, नाही गोरखचिंच नाही, सांगते ना, बेहड्याचं झाड होतं, बेहड्याचं. आणि त्या बेहड्याचा वापर खोकला येऊ नये म्हणून करतात. आणि त्यांची आई स्वतःच म्हणजे त्या डॉक्टर होत्या ना, त्यामुळे हे बेहडे त्यांनी मला कुठे मिळतात ते सांगितलं. त्याच्यानंतर मीही बेहडे आणायला लागले. मंगलाचं या सगळ्या झाडांच्या विषयी तिला खूप प्रेम होतं, तिचं लक्ष असायचं आणि त्या लक्ष असल्यानंतर ती अगदी आवर्जून हे सगळ्यांना सांगायची. आता तिथेच मेन बिल्डिंग मध्येच म्हणजे समोरच्या बाजूला एक अगदी अनकॉमन असं झाड होतं, बाओबाब ट्री. बाओबाब आफ्रिकेहून आलेलं झाड आहे. या बाओबाब ट्रीची माहिती मंगलाने आम्हाला सांगितली. किंवा तिथे आणखीन थोडंसं मागच्या बाजूला गेल्यानंतर कैलासपतीचं झाड, ते कैलासपतीची फळं आणि त्यांना येणारी फुलं
याच्याविषयीची माहिती सुद्धा मंगलांनी सांगितलेली होती. म्हणजे अशा सगळ्या गोष्टींच्या विषयी ते मोकळेपणाने वागायचे, बोलायचे. आता 21 सप्टेंबर 1995 या दिवशी गणपती दूध पितोय अशी एक अफवा पुण्यामध्ये पसरली आणि इतकी प्रचंड लोक रांगाच्या रांगा लावून हातात दुधाचे घडे म्हणा काय वॉटेवर ते घेऊन गणपतीला दूध पाजायला. इट बिकेम अ रिअल बिग प्रॉब्लेम. शेवटी नारळीकरांच्याकडे लोक आले म्हणजे अहो गणपती असा दूध पितो हे खरं आहे का? नारळीकरांनी एक भाषण दिलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की हे रेडिओवरती त्यांचं भाषण झालं आणि त्यांनी असं सांगितलं की हे सरफेस टेन्शन म्हणजे पृष्ठभागीय तणाव आणि कॅपिलरी ऍक्शन याच्यामुळे होतं आणि ह्याच्यासाठी गणपतीच पाहिजे असं काही नाही. तुम्ही दुसरी कुठलं मातीचं भांडं घ्या काही घ्या तरी देखील होईल आणि हे त्यांनी करून दाखवलं. म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा ते कळावं याच्यासाठी ते किती काळजी घ्यायचे हे त्याच्यातनं दिसून. नारळीकर सरांचं मला एक कौतुक वाटायचं. म्हणजे ते आधी ज्या वेळेला बाहेर राहायचे त्यावेळेची गोष्ट वेगळी, आयुकात राहायला आल्यानंतरची गोष्ट वेगळी. 9ला 10 कामी असताना ते ऑफिसमध्ये असायचे. 1 वाजता जेवायला बरोबर जायचं. त्या माणसांनी एकदाही चुकून एकदाही ओव्हरटाईम करायला लावला नाही, एकदाही नाही. आणि मला आश्चर्य वाटायचं हे इतकी कामं करतात, इतक्या या गोष्टी करतात तर यांना या वेळेचं जमतं कसं? कारण प्रत्येक क्षणाचा वापर कसा करायचा हे त्यांना चांगल्यापैकी माहीत. त्यामुळे कधीही ओव्हरटाईम नाही आणि कुठल्याही गोष्टीच्या साठी वेळ वाया घालवणं हे त्यांचं नसायचंच. सरांनी आयुकामध्ये ज्या वेळेला आयुकाचं भूमिपूजन झालं त्यावेळेला डिरेक्टरशिप स्वीकारली. डिरेक्टर झाले, त्यांच्या मुलींची लग्न झाली, शिक्षण झाली, सगळं झालं. आयुकाही खूप मोठ्या प्रमाणावरती गाजलं. आयुकामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टुडंट्स यायला लागले आणि जी NCRAने जी रेडिओ टेलिस्कोप बनवलेलं तर त्याच्यासारखंच आयुकांनी एक मोठी दुर्बीण तयार केली आणि त्याच्यासाठी लोकांना तिथे जायचे, आमचे स्टुडंट शिकायला जायचे, अशा अनेक गोष्टी झालेल्या होत्या. सरांनी त्यांच्या 50व्या वाढदिवसाच्या दिवशी डिरेक्टरशिप आयुकाची घेतलेली होती आणि ते आकाशगंगामध्ये म्हणजे ज्या वेळेला आकाशगंगा बांधून झाला त्यावेळेला ते तिकडे शिफ्ट झाले. रिटायरमेंटचे एज होतं 65. त्यांच्या 65व्या वाढदिवसाला म्हणजे 18 जुलै म्हणजे एक दिवस आधी, त्यांचा वाढदिवस 19 जुलैचा, 18 जुलै 2003 या दिवशी त्यांनी राजीनामा दिला. त्याच्यासाठी 2 दिवस आधी त्यांनी आकाशगंगामधलं त्यांचं सर्व सामान खाली करून त्याच्यानंतर आकाशगंगामधलं सगळं सामान आणि खगोल सोसायटी म्हणून एक तिथे बाणेरला बांधलेली होती. खगोल सोसायटीमधल्या फ्लॅटमध्ये सर्व सामान त्यांनी नेऊन ठेवलेलं. 1 दिवसाचा सुद्धा उशीर नाही. अशा त्यांच्या इतक्या अनंत गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा मला खूप आनंद झाला. तुम्ही ते ऐकून घेतलं त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद.
आपल्याला ह्या कधीच कळू शकल्या नसत्या, ही खरी गोष्ट आहे. आणि त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानावेत इतके थोडे आहेत की इतक्या चांगल्या गोष्टी आपल्याला नारळीकरांच्या बद्दल कळल्या. नारळीकरांचं व्यक्तिमत्व आपल्या दृष्टीने हे खूप म्हणजे भव्य दिव्य होतं. त्यांनी आपल्याबरोबर माणसात आणलं त्यांच्या बाकीच्या आठवणी सांगून. त्याच्यासाठी आपण त्यांचे आभार मानू.